अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यासमोर आलेला नाही. कदाचित आज स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी इथे आणला आहे. काही दिवसापासून तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत आहात का? मनामध्ये अनेक प्रश्न आहेत का? केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाही का? घरात अशांती आहे का? की एखादे स्वप्न पूर्ण होईल की नाही याची तुम्हाला काळजी वाटते? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या मनामध्ये असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण एक छोटासा आध्यात्मिक प्रयोग करणार आहोत. या प्रयोगामधून स्वामी समर्थांचा तुमच्यासाठीचा एक खास संदेश तुम्हाला मिळू शकतो. पण त्याआधी कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर त्यांनी प्रत्येक भक्ताला दिलेला हा विश्वास आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला संकट येतात. कोणाला पैशाची अडचण असते, कोणाला नोकरीची चिंता, तर कोणाला आरोग्याची, तर कोणाला नातेसंबंधामधील दुःख असते. पण लक्षात ठेवा, संकट हे कायमचे नसते. श्रद्धा कायम ठेवणाऱ्याची परीक्षा संपते आणि कृपा सुरू होते. जर तुम्ही रोज मनापासून स्वामींचे नाव घेत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य ते बदल नक्कीच होतील. कधीही निराश होऊ नका, तुम्ही एकटे नाहीत. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावरती लक्ष ठेवू. आता आपण एक छोटासा आध्यात्मिक प्रयोग करूया. डोळे बंद करा, मन शांत करा, स्वामी समर्थांचे स्मरण करा. तुमच्या मनातील एकच प्रश्न आठवा. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या या 3 फुलांकडे पहा. लाल फूल, पिवळे फूल आणि गुलाबी फूल. यापैकी तुमच्या मनाला जे फूल सर्वात जास्त आवडेल किंवा सर्वात आधी जे आवडेल ते निवडा. घाई करू नका, मी तुम्हाला 5 सेकंद वेळ देतो. आता पाहूयात स्वामींचा संदेश. जर तुम्ही लाल फूल निवडले असेल तर स्वामी सांगत आहेत, तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण त्याचे फळ मिळायला थोडा वेळ आहे. संयम सोडू नका. पुढील काही दिवसामध्ये एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. रागावरती नियंत्रण ठेवा आणि दर गुरुवारी स्वामींच्या नावाने एक दिवा लावा. जर तुम्ही पिवळे फूल निवडले असेल तर स्वामींचा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतेत आहात त्यामध्ये हळूहळू सुधारणा होईल. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. दानधर्म करण्याची संधी मिळाली तर नक्की करा. मनामधील नकारात्मक विचार दूर करा. जर तुम्ही गुलाबी फूल निवडले असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा. एखादी चांगली बातमी किंवा शुभ संधी तुम्हाला लवकरच मिळू शकते. कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. रोज सकाळी आणि रात्री 11 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. भक्तांनो, लक्षात ठेवा, हा व्हिडिओ श्रद्धा आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी केला आहे. तुम्ही कोणते फूल निवडले ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गणेश क्रिएशन जी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक संदेशासह. श्री स्वामी समर्थ.